अनिकेत, आज परीक्षेचा निकाल आहे ना? तयारी तर चांगली झाली होती ना? हां, आहे तयार. काही झालं तरी काळजी करू नकोस. निकाल गुणांनी नाही, पण तुझ्या मेहनतीने ठरतो. बाबांना खडसागाव का? मी अभ्यास केला नाही. विद्यार्थ्यांनो, ज्यांचे मार्क कमी आले असतील त्यांनी घाबरू नका. चुका म्हणजे शिकण्यासाठी असतात. ये अनिकेत, तुझा निकाल घेऊन जा. तुझा निकाल अपेक्षेपेक्षा कमी आहे. काही अडचण होती का? सर, मी अभ्यास केला नाही. वेळ वाया घालवला. तू चूक केलीस, पण मान्य करण्याचा धाडस दाखवलास. हेच तुझा यश आहे. आता पासून नव्याने सुरुवात कर. काय झालं? शांत का आहेस? बाबा, माझे मार्क खूप कमी आले आणि ते माझ्यामुळेच. मी अभ्यास केला नाही. तुम्हाला अभिमान वाटावा म्हणून सांगावंच वाटत होत, पण बोलू शकलो नाही. मुला चूक करणं चुकीच नाही, पण ती लपवण चुकीच आहे. आज तू सत्य बोललास. हाच तुझा पहिला मोठा विजय आहे. मग तुम्ही रागावणार नाही? रागावणार नाही. तू हिला तुझी शिकवणूक म्हणून पुढची पायरी बदल. आजपासून आपण दोघे मिळून अभ्यास करू. बाबा, मला खरंच भीती वाटत होती की तुम्ही मला कमी समजाल. अरे मूर्खा, मी तुझ्या मार्क्सवर प्रेम करत नाही, तुझ्यावर करतो. जीवनात एक गोष्ट लक्षात ठेव, हरल्यानंतर उठल की माणूस जिंकायला शिकतो. हो बाबा, आजचा निकाल माझा शेवट नाही, सुरुवात आहे.